गीतेचा सारांश असा आहे, श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली, अर्जुनाचं निमित्त करून सर्व जगाचं कल्याण केलं महाराज. तेव्हा त्याचा गीतासार याचा जो श्लोक आहे, त्या श्लोकातून कसा त्याचा सारांश प्रगट होतो. एकं शास्त्रं देवकी पुत्रं गीतं, एको देवो देवकी पुत्र एवं, एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्माप्यकं तस्या देवस्य सेवा. असं याचा अर्थ असा आहे की अर्थात एक शास्त्र आहे आणि देवकी पुत्र भगवान श्रीमुखातून गायन करतात. गीता 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 म्हणता वाचे जाय सर्व पाप देहाचे. आणि असं प्राप्त आपल्याला झालेली आहे गीता आणि आपला योग आहे आणि भगवंत हे योग्य देवता आहे आणि गायन जे आहे भगवंताचं नाव हे सत्य आहे. आणि या गीतेमध्ये सांगितलं की आत्मा शिवाय आत्मा हे शाश्वत नाही आहे. आणि ते सांगतात की भगवंताचं नाव हे शाश्वत आहे. महायोगेश्वर सुद्धा भगवंताच्या नामाचा जप करतात. ओम अर्जुन ओम अक्षय परमात्मा भगवंताचं नाव आणि त्याचा जप ध्यान मन में धरे. आणि एक ही कर्म गीता आणि त्यांचं वर्णन परमदेव एक परमात्मा आणि त्यांची सेवा. आणि आपण श्रद्धापूर्वक हृदयामध्ये गीता धारण करून भगवंताचं नाव सुद्धा अस्तु आरंभ गीता असं हे आपलं धर्मशास्त्र आहे. आणि भगवान श्रीकृष्ण हजारो वर्ष प्रवर्ती आणि महापुरुष एक ईश्वर भगवंताने सत्य सांगितलेलं आहे. आणि गीता संदेहवाहक आहे आणि ईश्वर हे सुद्धा लौकिक एवं पारलौकिक सुख कामना आणि भगवंताची भीती बाळगणं, पापाची भीती बाळगणं आणि ईश्वराचं चिंतन असं हे महापुरुषाचं कर्तव्य आहे. आणि ईश्वर ही साधना ईश्वरापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि केवळ गीता ही सांगोपांग कर्मबंध आणि गीतेमुळे सुरक्षित आहे. आणि गीता हे सुख शांती मिळण्यासाठी अक्षय अनामय पद आहे. आणि श्रीमद भगवद्गीता ही टीका यथार्थ गीता आहे. जय जय गोपाल कृष्ण. राधे कृष्ण राधे श्याम.